रविवारी 5 जुलैला 2026 या दिवशी SNDT महाविद्यालयाने भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या नावाचा पहिला पुरस्कार सुरू केला आणि तो पहिलाच पुरस्कार विद्यार्थी विकास योजना सेवासहयोग फाउंडेशनची असलेली हिला तो मिळाला. मला वाटतंय हे खूप महत्त्वपूर्ण आहे की एखादं विद्यापीठ अशा प्रकारचा पुरस्कार देतं आणि तो पहिलाच पुरस्कार आपल्याला मिळतो हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी गेली जवळजवळ 16-17 वर्ष आपण ज्या प्रकारे ही योजना राबवत आलो किंवा ज्या प्रकारची त्याचे नॉर्म्स आपण नक्की केले आणि त्या नॉर्म्स प्रमाणेच हे सगळं कार्यवाही चालू आहे, त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. त्यातले जे प्रामुख्याने जे घटक आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्याच्यामध्ये पालक कार्यकर्ते आहेत, देणगीदार आहेत आणि हितचिंतक आहेत. या सर्वांनी गेल्या 16 वर्ष जो आपल्याला सहभाग दिला, सपोर्ट दिला, त्याच्याबद्दल आम्ही सर्वच जण कृतज्ञ आहोत. आणि त्यांच्या साह्याने गेल्या 16-17 वर्षात 2895 मुलांना आपण 35 कोटींच्या फी देऊ शकलो आणि 8 शाळांचं आपण बांधकाम केलं, त्याचे जवळजवळ 9 कोटी असे एकूण 44 कोटी रुपये लोकांनी वेगवेगळ्या ट्रस्टनी, जसं सचिन तेंडुलकर फाउंडेशन गेली 5 वर्ष आपल्याला मदत करतोय, असे अनेक ट्रस्ट आहेत. CSRच्या वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला मदत करतात आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि आत्तापर्यंत 700 विद्यार्थ्यांहून अधिक मुलांना नोकऱ्या लागल्या आणि सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग, त्यांनी आत्तापर्यंत 85 लाखाहून अधिक रक्कम परत केली पुढल्या मुलांसाठी. म्हणजे आपलं जे घोषवाक्य आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मला वाटतं ते सर्कलही आता पूर्ण झालंय आणि घेणारा आता देणारा झालाय आणि त्याच्यामुळे भविष्यात ही योजना सुरू राहण्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे अतिशय गरीब आणि अतिशय हुशार अशा विद्यार्थ्यांना जो आपण हे केलतो, मदत करतो, ती मला वाटतंय लोकांना अतिशय भावलेली आहे आणि भविष्यातही असंच हे कार्य चालू राहील. आणि मला दुसरा विश्वास आहे की जे आपले घोषवाक्य आहे दुसरं, प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे. म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असं एकही विद्यार्थ्यांनी राहू नये ज्याच्याकडे कर्तृत्व आहे आणि परिस्थितीमुळे तो शिकू शकला नाही. आणि ते स्वप्न येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्वांच्या सहकार्याने निश्चित पास होईल. परत एकदा जो पुरस्कार दिला त्याच्याबद्दल SNDT विद्यापीठाचे मी परत एकदा मनापासून आभार मानतो आणि त्यामुळे आम्हाला काम करायला यापुढे अधिक उत्साह येईल आणि कामाचं जे स्टँडिंग आहे तेही समाजापर्यंत पोचायला ह्या मुळे मदत निश्चितपणे होईल. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.